आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन. सातारा शिंदे सेनेकडून MIM नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचं दहन. कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना नागपूर महापालिकेचा दणका. आणि ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येनंतर आमदार आशिष देशमुखांचा यल्गार. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पर्यावरण आणि वन्यजीव लेखक अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झालंय. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी 93 वर्षाच्या या जंगलवेड्या माणसाने अखेरचा श्वास घेतला. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षी आणि वन्यजीव अभ्यासक अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख आहे. मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्ष सेवा केली असून त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होते. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे सेनेकडून MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात जातीचं राजकारण आपलंय असं विधान इम्तियाज जलील यांनी केल्याचं सांगत शिवसेनेने जलील यांचा निषेध नोंदवलाय. जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून जोडे मारत शिंदे सेनेकडून त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. MIMचा हिजडा इम्तियाज जलील यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले, अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपवून घेणार नाही. हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत. अरे कहा हो जनाब उद्धव साहब ठाकरे, आप कहा हो? आदित्य साहब ठाकरे, जनाब आदित्य साहब ठाकरे कहा हो? ये इम्तियाज जलील बात कर रहा है बाला साहब के बारे में, आपके बाप के बारे में इम्तियाज जलील बात कर रहा है. आप कहाँ हो? हर रोज बोंगा मारने वाला वो संजय राउत कहाँ है? जनाब संजय राउत अभी किस बिल में जाके छुपे हैं आप सब लोग? ये इसीलिए माननीय एकनाथ शिंदे साहब ने हिंदुओं के लिए, ये मराठी लोगों के लिए धनुष्यबाण बचाने के लिए ये सब उठाव किया है. और ये उठाव क्यों किया है? इम्तियाज जलील सर के बड़वे लोग ऐसा बाला साहब के बोलने लगे. अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी वाहनांचं काम करून रस्त्यांचं समतलीकरण वेळेत न केल्यामुळे नागपूर महापालिकेने कडक भूमिका घेत 3 कंत्राटदारांना प्रत्येकी 25 लाखांचा दंड ठोठावलाय. तसेच इतर दंडही लागू करून एकूण 1 कोटींची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशनानंतर ही कठोर कारवाई झाली आहे. नागपूर महापालिकेची ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई मानली जाते. नागपूर जवळील पिपळा डाक बंगला येथे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांच्या निर्घृण हत्येनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. ही माहिती मिळताच आमदार आशिष देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना धीर दिलाय. सरपंचात सूत्रधार असल्याचं उघड झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग 47 वर रास्ता रोको आंदोलन करत आमदार देशमुखांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून दोषींना फाशीची मागणी केली आहे. आणि माझी त्या निमित्ताने प्रशासनाला, पोलिसांच्या एक सूचना आहे की ही सर्व परिस्थिती पाहता या मागे कोण कोण आहे हे सर्व आज या जनतेसमोर सांगितलं गेलं पाहिजे. कोण आरोपी आहे, कोणावर तुम्ही गुन्हे दाखल केले हे आमच्या ह्या गावातील निष्पाप लोकांना कळलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती असो, या सर्व लोकांना कडक सजा, फाशीची सजा ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या अतुलच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. हा त्या निमित्ताने जो लोकांचा उद्विग्न आज रोष आहे तो पोलीस प्रशासनाने समजून घ्यावा, वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. अन्यथा 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस आशिष देशमुख या गावकऱ्यांसमोर या नॅशनल हायवेवर असाच बसला राहील.
त्या निमित्ताने इथे तुमच्या उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ हजर करा, अन्यथा हा नॅशनल हायवे येणाऱ्या 4-5 दिवस आम्ही बंद ठेवू असा देखील निर्धार त्या निमित्ताने आज या आंदोलनाला बसताना आम्ही केला. याचा आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची पाहूयात एक महत्त्वाची बातमी. यवतमाळ शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं बरबडा हे गाव अतिशय खराब रस्त्याच्या समस्येमुळे त्रासून गेलंय. गावापासून यवतमाळ शहराला जाणारा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यात या धोकादायक रस्त्यावरून गावकऱ्यांना प्रवास करणं अतिशय अवघड होत असून संबंधित शासकीय विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आदिवासी एकता परिषदेने आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय. तर या मोर्चानंतर कार्यालयासमोर अनेक तास ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. यावेळी मेळघाटातील शेकडो आदिवासी बांधवांसह आदिवासी संघटना कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापितांचे मूळ ठिकाणी पुनर्वसन करावे, आदिवासी कुटुंबाला नुकसान भरपाईसह रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्या करत आदिवासी बांधवांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. मनसेसोबत युती केल्यास फायदाच होईल असं मत शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केलंय. आज उद्धव ठाकरे याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेने प्रस्ताव पाठवल्यानंतर राजसाहेब नक्कीच विचार करतील अशी भावना देखील व्यक्त केली आहे. उबाठा मनसे युती संदर्भात आमची भूमिका गेल्या 1.5 महिन्यापासून स्पष्टच आहे. जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी आधी आम्हाला प्रस्ताव पाठवावा. 2 वेळा आमच्याकडून प्रस्ताव गेला होता, त्याला नकारात्मक रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे आता प्रस्ताव पाठवण्याची वेळ ही उबाठा गटाची आहे. त्यांनी प्रस्ताव पाठवावा. माननीय राजसाहेब त्यावर विचार करून नक्की निर्णय घेतील. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या बाबतीत सोशल मीडियावर अपशब्द वापरले गेल्याने बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. तर याच प्रकरणी सदर माथेफिरू विरुद्ध कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केलंय. राज्यातील बंजारा समाजाच्या भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून अशा प्रवृत्तींचा बंजारा समाज निषेध व्यक्त करतो. तसेच समाजाने शांतता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी केलंय. बंजारा समाज धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज यांच्याविषयी पुण्यातलं राजू लक्ष्मण चव्हाण यांनी आक्षेप हे मजकूर व्हॉट्सअपवर टाकला. त्याच्यामुळे आमच्या बंजारा समाजाच्या भावना खूप दुखवल्यात. कारण की 19 कोटी समजा देशातले आमचे बंजारा समाज दर्शनाला जातात बाबूसिंग महाराजाच्या. त्याच्यामुळे आमचा बंजारा समाज खूप दुखला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलो. काय मागणी आहे तुमची? गुन्हा दाखल करा, आरोप अटक करा. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते इथं मदरशात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्याच मित्राने विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फैजान नाझीम असं मृत मुलाचं नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण खून केल्याची कबुली या अल्पवयीन मुलाने दिली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला असून आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. एका 19 वर्षीय तरुणाला चाकूचा धाक दाखवून धमकावत फोन पेचा पासवर्ड घेऊन लुटणाऱ्या दोघांना अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलिसांनी काल बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 3,000 रुपये तर गुन्ह्यात वापरलेला चाकू, बाईक, आयफोन आणि मनगटी घड्याळासह एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हा प्रकार 14 जून रोजी रात्री इंदला फाट्यासमोर हॉटेलसमोर घडला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत त्याला पकडलाय. दिनांक 14/6/25 रोजी ही घटना घडली होती. त्याचा रिपोर्ट फिर्यादी जे आहेत महेंद्र कावडे म्हणून विद्यार्थी आहे, ITI करतो तो. त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की त्याचे चाकू लावून पैसे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मोटरसायकल पण घेतली होती. असा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर तपासात त्या रोडमध्ये मार्डी रोड परिसरात जे काही CCTV फुटेज आणि आमचे गुप्त बातमीदार आहेत तर असं आम्ही तपास करत असताना तर त्यामध्ये आम्हाला थोडं 2 लोकांवर संशय आला. त्याबद्दल आमचे जे गुप्त बातमीदार आहेत किंवा जे आमचे तपास आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आम्ही जो तपास केलेला आहे त्यामध्ये आम्हाला तेच आरोपी आहेत जे ताब्यात मिळालेले आहेत. त्यांचे नाव. तर या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.